आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. समजतो काय स्वतःला? त्याला वाटलं मी त्याला बघायला आली होती. अरे 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 खूप ओरडा पडला वाटतं. जयने क्रेझी सुनावला असेल ना तुला, तुझी लायकी वगैरे काढली असेल. सो सॅड. पण असंच झालं पाहिजे ना, येता जाता लोकांनी तुला तुझी लायकीच दाखवली पाहिजे. बिकॉज यू डिझर्व इट. किती बोलला ग, किती बोलला तो. तुला अगं, माझी लायकी दाखवायला अजून कोणाचीच हिम्मत नाहीये. सॉरी हा, म्हणजे तुझा प्लॅन बरा होता, पण तू जो प्लॅन बनवला होतास ना तो फुसका निघाला. तुला वाटलं ना तसं काहीच नाही झालं ग. हा, पण तुझ्यासाठी नवीन नसेल ना. तोंडावर पडलीस तू नेहमी सारखी. पण हे करेक्ट आहे, तू हेच डिझर्व करतेस. माइंड युअर लँग्वेज. आवाज खाली. मी ड्रेस चेक केल्याच कळलं की हा तुझाच घाणेरडा प्लॅन असणार आहे. पण काय करणार, अशा डोक्यातून तर असे फालतू प्लॅनच निघणार नाही का. इतक्या खालच्या पातळीचा विचार फक्त तूच करू शकतेस समायरा. आणि लक्षात ठेव, माझ्यासाठी कितीही प्लॅन केलेस ना तरी ते माझ्या समोर फ्लॉपच जाणार. ए भिकारडे, माझ्या समोर टिचकी वाजवायची नाही हा. इथे आली आहेस ना, त्याचे मिळतं ते गिळायचं आणि निघायचं. तुला कोण बोललं ग की इथे फुकटचं मिळतंय म्हणून आलोय आम्ही. माझ्या घरी ना मला 2 टायमाचं एकदम व्यवस्थित जेवायला मिळतं. अरे हो, तुला तर माहीतच असेल ना, माझ्या मम्मीला ना अन्नपूर्णा बोलतात. जिच्या हातचं लहानपणी तू असं मिटक्या मारत खात होतीस. तर आम्हाला घरात खूप छान जेवायला मिळतं. त्यासाठी नाही आलोय आम्ही इथे. तुम्ही ना डॉग्स आहात, डॉग्स. ट्रीट मिळाली की लगेच मागे मागे करायला येतात. पण आमच्याशी बरोबरी करण्याची मिस्टेक करू नका आता. स्टे इन युअर लिमिट्स. आता तुला माझी बहीण म्हणून ओळख सांगायची पण लाज वाटते. सेम पिंच. मला पण सेम वाटतं. म्हणजे बघ ना, अशी कट्ट कारस्थान करणारी मुलगी माझी बहीण आहे हे सांगायला मला पण खूपच लाज वाटते ग. बरं झालं तूच बोललीस. आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, आम्ही इथे तुझ्यासाठी नाही, मावशी आणि आकाशदादासाठी आलो. आय कांट बिलीव्ह. तेवढी चीप असून तुझी जीभ कशी कैची सारखी चालते ग. एम्प्टी कबर्ड अँड रॉयल डिमांड्स. तुमचं असंच असतं ना, श्रीमंत घरात जाऊन मिरवायचं आणि फुक्कट मज्जा मारायची. हेच शिकवलं ना तुला तुझ्या मम्मी पप्पाने. अरे सॉरी, मी पण कोणाबद्दल बोलते. ते पण काही कमी फ्री लोडर्स नाहीयेत. तुमच्या भाषेत फुकटे. ए खबरदारा, माझ्या मम्मी पप्पांबद्दल काही बोललीस तर. माझ्याच भावाच्या लग्नात माझ्यावर आवाज चढवायची हिंमत कशी झाली का तुझी. पण ह्या पुढे जर तू माझ्या मम्मी पप्पांबद्दल काही बोललीस ना तर जीभ काढून हातात देईन तुझ्या. फक्त मावशीकडे बघून मी गप्प बसते हा. आणि मी गप्प आहे हा माझा कमजोरपणा समजू नकोस. मला नाही ते तमाशे नाही करायचे. आणि हा मग हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात, कळलं. त्यामुळे माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नकोस. नाहीतर काय काय करणार आहेस तू. इथे मला जे हवं ना ते मी करणार, तू नाही. असं पण तुझ्या मम्मीने तर मॅट्रिमोनी साईटच उघडली आहे. ते सगळीकडे तुमचं कौतुक करत फिरते. आता मी पण बघते तुमची लग्न कशी जुळतात ती. इनफॅक्ट हाच वीक पॉइंट आहे ना तुझ्या मम्मीचा. सो मार्क माय वर्ड्स, तुमची लग्न मी कधीही होऊ देणार नाही. ठीक आहे, मी तुझं हे चॅलेंज स्वीकारते. पण तुझा हा फुंतरू प्लॅन आहे ना फ्लॉपच जाणार आहे. आणि हा माझा शब्द आहे. So the walkway is in the center, okay? The sitting arrangement is on either side of the walkway. किती मन लावून बहिणीच्या लग्नाची तयारी करतोय हा मुलगा. काही दिवसांनी माझ्या लेकींची लग्न होतील, तेव्हा हे सगळं मला करायचंय. आता लवकरच माझ्याही पुरी सासरी जाणार. बापरे, त्यांची पाठवणी करताना रडायचं नाहीये मला. माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून त्यांचा पाय नाही निघणार.
एक मिनिट. काही प्रॉब्लेम नाही, इथे करू शकतो ना आपण. पण एक मी बोलू त्याला. ऐक ना बाळा, तुझा जो मांडव आहे ना विधीचा, तो असा मध्यावर ठेव. म्हणजे काय होईल ना की चारही बाजूला बसलेल्या पाहुण्यांना लग्न व्यवस्थित दिसेल. इकडं असं एका बाजूला ठेवलं तर नाही चांगलं वाटणार. कळलं? जा. थँक्स. मला नीट सांगता येत नव्हतं, तुम्ही बरोबर समजावलात. ऍक्च्युली माझाच गोंधळ उडालाय. तुमचा एक्सपिरियन्स दिसतोय लग्न घर लग्न कार्य या सगळ्याचा. नाही नाही नाही, काही एक्सपिरियन्स नाहीये. काय मी रोज स्वप्न बघतो माझ्या मुलींच्या लग्नाची. काय करायचं त्याची आत्तापासूनच प्रॅक्टिस करतो असं म्हण ना. मांडव कसा कुठे टाकायचा, जेवणात काय काय असायला पाहिजे, हे सगळं पक्क आहे माझ्या डोक्यात. आता परिस्थिती फार चांगली नाही माझी, आपण माझ्यापर्यंत जेवढं चांगलं करता येईल ना तेवढं चांगलं करण्याचा नक्की प्रयत्न करेन मी. आणि ते मुलाकडच्याकडून समजून घ्यावं एवढीच अपेक्षा आहे माझी. खरं सांगू, लग्न म्हणजे हा असा गाजावाजा असायलाच पाहिजे असं नाही. मी हे सगळं करतोय कारण माझ्या घरच्यांना खूप हौस आहे, पैसा आहे. पण हे सगळं केलं म्हणजेच लग्न चांगल्या पद्धतीने लावलं असं नाहीये. मी हे सगळं माझ्या बहिणीसाठी करतोय. तिचं खूप प्रेम आहे आकाशवर. मुलगा इतका श्रीमंत नाहीये, पण चांगला माणूस आहे, हुशार आहे, कर्तबगार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या बहिणीच्या सुखासाठी वाटेल ते करायला तयार होईल असं आहे. चांगलंय. त्याच्या श्रीमंतीपेक्षा त्याचं चांगलं माणूस असणं हे जास्त महत्वाचं वाटतं मला. खरंय, तुझी बहीण आकाशच्या घरी खूप सुखी राहणार आहे. येतो. गुड नाईट. काय झालंय मग? लग्नाच्या घरामध्ये कोणी रडतं असं? कोणी काही बोललंय का? नक्की ना? अम्मा, लवकरच आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. झालं आता आशू अनु शरूचे लग्न होतील. आपण हे बाबा ते सगळं तूच बघायचं. माझ्या एकट्याच्यानं ते व्हायचं नाही. म्हणजे पोरी सोडून जाणार म्हटल्यावर माझा जीव थाऱ्यावर राहणार नाहीये. त्यात ते मानपान नाही रे बाबा, मला काही जमणार नाही. ते सगळं तुला ते जमतं, मानपान देणं वगैरे, मला जमणार नाही. पण एवढंच सगळं करावं लागेल पमा आपल्याला. कसं जमेल हे पण जसं जमेल तसं करू आपल्या परीने, जेवढं शक्य होईल तेवढे. काय बोलते? आधी लग्न जमायला हवीत ना मुलींची, ती कधी जमणार? आपल्यासारख्या मुलींच्या आई वडिलांनी मुलींची 4 लग्न होतील, चांगल्या घरात जातील अशी स्वप्न बघायचीच नाहीत का? कोण म्हणलं असं? हे बघ, एखाद्याच्या बोलण्यानं कुणाचं नशीब बदलत नाही हा पमा. आणि माझ्या पोरींच्या नशिबात जे लिहिलं असेल ना तसंच घडणार, आणि चांगलंच घडणार. कळलं?